Welcome student for today's lecture. Student, today we are going to see that is about the floral wall parts and their structure. तर स्टुडंट्स तुम्ही बऱ्याच वेळा मला नोट्स संदर्भात विचारता आहात. तर आपण जे काही टीचिंग करतोय सध्या, तर जे काही पॉईंट्स इथे दिले जात आहेत त्यानुसार तुम्ही त्या नोट्स तयार करा. त्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुम्हाला नोट्स ह्या टाईप केलेल्या नोट्स सेंड केल्या जातील. पण सध्या तात्पुरतं तुम्ही काय करायचं आहे, ज्या नोट्स तुम्हाला शिकवलं जाते, शिकवताना बोर्डवरती बऱ्यापैकी तुम्हाला हे दिलं जातं पॉईंट्स, तर ते पॉईंट्स आता सध्या नोट डाऊन करायचे आहेत नोटबुकमध्ये. ओके, so see that is the floral parts and their structure. Floral parts and their structure. So see that is here we have seen the structure of the flower. So in the structure of the flower, that is we have seen that is the floral parts which are mainly develops on the thalamus. So see here that is the structure of the pedicel. On the pedicel here is the solan portion present, that is known as the thalamus. Okay, so here it is the stalk of the flower, that is known as the pedicel. And on this pedicel here there is the floral parts, that is the for example calyx, and then we have seen that is about the corolla. Then here the male reproductive part, that is the stamen, and the female reproductive part, that is the gynosium, is also present here. So student, we have seen that is these some floral parts of the flower. So here the floral parts which are present on this solan portion of the pedicel, that is known as the thalamus. It is the thalamus. So the thalamus, that is it mainly made up of the nodes and the internodes, and so these nodes and internodes are condensed form. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आणि या थॅलॅमस वरती हे फ्लोरल पार्ट्स हे डेव्हलप झालेले असतात. सो दिस थॅलॅमस इट इज ऑल्सो नोन ॲज द टोरस ऑर द रेसिप्टॅकल. दिस थॅलॅमस इट इज ऑल्सो नोन ॲज द टोरस or receptacle. Okay, so here see that is the thalamus, solan portion which is present at the tip of the pedicel. pedicel वरती solan portion असतो, त्याला काय म्हटलं जातं, thalamus. So thalamus is also known as, thalamus लाच काय म्हटलं जातं, torus or the receptacle. Okay, then here this thalamus, that is what is the function of this thalamus is. मग thalamusचं function काय आहे? So it mainly help to develop and bear the floral whorls. म्हणजे पहिलं फंक्शन सांगता येईल, that is it develops and bear floral whorls. फ्लोरल वल्स. मग आता फ्लोरल वल्स कोणकोणते आहेत? वी हॅव सीन दॅट इज हिअर इज द कॅलिक्स. हा पहिला फ्लोरल वोल आहे कॅलिक्स. त्यानंतर दुसरा आहे कोणता, करोला. थर्ड आहे अँड्रोसियम. आणि फोर्थ आहे गायनोसियम. So these are the floral parts. These are the floral parts, that is floral whorls, 4 floral whorls. Okay. So see that is here these 4 floral whorls, these are develops on this thalamus. 1 2 3 4 and bear म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणं किंवा धारण करणं, की ज्याच्यावरती काय असतात, तर या थॅलॅमसवरती हे फ्लोरल वल्स असतात. म्हणून दॅट इज द इट डेव्हलप्स अँड बियर्स द फ्लोरल वल्स. Okay, then second, that is the thalamus, that is it is a green in color.
थॅलॅमस, आता पेडिसेल हे बऱ्याचशाच फुलांचा देठ हा कसा असतो, ग्रीन कलरचा असतो. त्यामुळे इथं थॅलॅमससुद्धा कसं असतं, ग्रीन कलरचं असतं आणि थॅलॅमस ग्रीन कलरचं आहे. सो इट्स फंक्शन इज द फोटोसिंथेसिस. सो नेक्स्ट फंक्शन म्हणजे थॅलॅमसचं फंक्शन, पहिलं फंक्शन काय आहे, फंक्शन लक्षात घ्या, फंक्शन ऑफ द थॅलॅमस. फंक्शन म्हणजे काय, त्याचं कार्य म्हणतो त्याला आपण. तर थॅलॅमसचं मुख्य फंक्शन काय, इट डेव्हलप्स अँड बिअर फ्लोरल वल्स. आणि दुसरं फंक्शन येईल दॅट इज इट टेक पार्ट इन फोटोसिंथेसिस. इट टेक पार्ट इन फोटोसिंथेसिस. सो फोटोसिंथेसिस म्हणजे काय, दॅट इज इट इज द प्रोसेस ऑफ फूड प्रिपरेशन. त्याला प्रकाश संश्लेषण असं आपण मराठीमध्ये म्हणतो, की या प्रोसेसद्वारे प्लांट्स काय करतात, फूड मटेरियल प्रिपेअर करतात. सो इट हेल्प्स फॉर द प्रिपरेशन ऑफ द फूड मटेरियल, दॅट इज इट दे टेक पार्ट इन द फोटोसिंथेसिस. सो हिअर इट इज अबाउट द स्ट्रक्चर दॅट इज द थॅलॅमस. आता थॅलॅमसवरती काय आहे, तर हे फ्लोरल पार्ट्स आहेत किंवा फ्लोरल वल्स आहेत. सो सी दॅट इज द फर्स्ट फ्लोरल वल दॅट इज द कॅलिक्स. आता आपण एक एक फ्लोरल पार्ट 1 2 3 4 हे 4 फ्लोरल वल्स आहेत, त्यापैकी पहिला फ्लोरल पार्ट बघणार आहोत, दॅट इज अबाउट द कॅलिक्स. So first floral part, that is the calyx. So calyx, that is it is mainly denoted in the floral whorl, that is by the capital letter, that is the K. म्हणजे कॅलिक्स हे फ्लोरल फॉर्म्युलामध्ये लिहिताना कॅपिटल के या नावाने लिहिलं जातं, दॅट इज कॅपिटल लेटर के इन द फ्लोरल फॉर्म्युला. फ्लोरल फॉर्म्युला जो फॅमिलीमध्ये लिहिला जातो त्याच्यामध्ये ते के या नावाने डिनोटेड केलं जातं. ठीक आहे. सो सी दॅट इज द कॅलिक्स. सो कॅलिक्स इट इज द आउटर मोस्ट फ्लोरल पार्ट. आता इथं बघा, हा कॅलिक्स आहे, फ्लावरमधला सगळ्यातला बाहेरचा पोर्शन. म्हणजे तुम्ही जर एखादं हिबिस्कस फ्लावर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात बाहेर ग्रीन कलरचं कवरिंग, त्यानंतर मग कलरफुल पेटल्स असतात, त्याच्या आतमध्ये मग रिप्रोडक्टिव्ह पार्ट असतात. तर त्यापैकी बाहेरचा, सगळ्यात बाहेरचा पोर्शन म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, कॅलिक्स. सो हिअर इट इज द आउटर मोस्ट फ्लोरल वल. पहिला पॉइंट येईल, इट इज outermost फ्लोरल वॉल. सगळ्यात बाहेरचा फ्लोरल पार्ट आहे. देन सेकंड पॉइंट, इट इज ग्रीन इन कलर. जनरली आपण बघितलं तर आपल्याला ते कसं दिसतं, ग्रीन इन कलर. It is green in color. Then next, that is individual member or unit of calyx. Third point, individual member or unit of calyx. Individual member or unit of calyx is called as sepals. Is called as sepal. Is called as sepal. So see that is here. Here it is the calyx. That is जे तुम्ही जर जास्वंदाचं फूल बघितलं असेल तर सगळ्यात बाहेर असं ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्यातला एक पार्ट, इंडिव्हिज्युअल पार्ट, बरोबर आहे ना, त्याला आपण युनिट म्हणतो. त्यातला एक पार्ट म्हणजे त्याला काय म्हटलं जातं, सेपल. इट इज नोन ॲज द सेपल. म्हणजे हिबिस्कसमध्ये अगदी आपल्याला ते फ्युज्ड असं एकत्रित अशा ट्यूबलाईक स्ट्रक्चर दिसतं. ओके. सो हिअर द सेपल्स, दिस आर मेनली इन केस ऑफ द हिबिस्कस दे आर 5 इन नंबर. आणि हे सगळे 5 नंबर एकत्र मिळून आपल्याला जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण काय म्हणतो, कॅलिक्स. आणि कॅलिक्समधला एक पार्ट, एक युनिट, इंडिव्हिज्युअल मेंबर, दॅट इज नोन ॲज द सेपल्स. त्याला काय म्हटलं जातं, सेपल.
मग याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या सेपल्समध्ये आपल्याला दोन कंडिशन्स पाहायला मिळतील. वन इज द गॅमोसेपॅलस कंडिशन. गॅमोसेपॅलस आणि दुसरी कंडिशन असेल पॉलीसेपॅलस. पॉलीसेपॅलस. आता सुरुवातीला आपण गॅमोसेपॅलस म्हणजे काय बघूयात. सो गॅमोसेपॅलस मीन्स हिअर द सेपल्स आर युनायटेड किंवा फ्युज्ड म्हणतो त्याला आपण. इफ सेपल्स आर फ्युज्ड. फ्युज्ड म्हणजे सेपल्स फ्युज्ड म्हणजे काय, तर आपण हिबिस्कसमध्ये बघितलं तर हा एक सेपल, बरोबर आहे, हा दुसरा सेपल, हा तिसरा सेपल आणि हा चौथा सेपल, हा पाचवा सेपल, असे एकत्र मिळून अशी ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार होते. म्हणजे इथं सेपल्स कसे आहेत, सगळे फ्युज्ड आहेत. ओके, सो द सेपल्स आर फ्युज्ड. सेपल्स जर फ्युज्ड असतील या कंडिशनला काय म्हटलं जातं, गॅमोसेपॅलस कंडिशन. सेपल्स आर फ्युज्ड. जर सेपल्स फ्री असतील, आता जनरली गॅमोसेपॅलस कंडिशन आपल्याला कशामध्ये पाहायला मिळेल, दॅट इज एक्झाम्पल इज द चायना रोज. चायना रोज म्हणजेच हिबिस्कस. हिबिस्कस म्हणजे जास्वंद. जास्वंदमध्ये तुम्ही जर ज्या त्याच्या कलरफुल लाल कलरच्या ज्या पाकळ्या असतात त्याच्या खाली जर बघितलं तुम्ही, बघा फ्लावर हातामध्ये घेऊन, तर आपल्याला अशी गॅमोसेपॅलस कंडिशन दिसेल. सगळे सेपल्स असे फ्यूज झालेले दिसेल आणि ट्यूब लाईक स्ट्रक्चर तयार झालेलं दिसेल, फनेल लाईक स्ट्रक्चर. दॅट इज द चायना रोज म्हणजे हिबिस्कस. ठीक आहे. आता पॉलीसेपॅलस. पॉलीसेपॅलस म्हणजे काय, दॅट इज हिअर द सेपल्स आर फ्री. पॉलीसेपॅलस कंडिशन इथं काय सांगता येईल, दॅट इज द सेपल्स आर फ्री. हिअर द सेपल्स आर फ्री. इथं सेपल्स कसे दिसतील, फ्री दिसतील. सो हिअर द सेपल्स आर फ्री, दॅट इज नोन ॲज द पॉलीसेपॅलस. that this condition is known as the polycephalus. So this polycephalus condition, it mainly occurs, that is example is the brassica. ब्रासिका म्हणजे मोहरी. मोहरी माहिती आहे तुम्हाला, तर मोहरीच्या प्लांटमध्ये जर बघितलं तर हे सेपल्स जे असतात ते फ्री दिसतील. म्हणजे हा जर रेसिप्टॅकल किंवा त्याला आपण काय म्हणतो थॅलॅमस असेल, ठीक आहे, हा थॅलॅमसचा पोर्शन, तर इथं हा सेपल, दुसरा सेपल, आता तिसरा सेपल, या पद्धतीने हे सेपल्स वेगवेगळे असतील, फ्री असतील. ओके, दॅट इज द पॉलीसेपॅलस कंडिशन. म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितले आपण तर कॅलिक्सचे, कॅलिक्समध्ये इट इज द आउटरमोस्ट फ्लोरल वॉल, बरोबर आहे. त्यानंतर हे कसं आहे, ग्रीन कलर आहे. त्यानंतर हे कसं आहे, इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ द कॅलिक्स इज नोन ॲज द सेपल. म्हणजे यातला एक हा पोर्शन म्हणजे काय झालं, सेपल. आणि सगळे सेपल्स एकत्र मिळून स्ट्रक्चर, त्याला आपण काय म्हणणार, कॅलिक्स. ठीक आहे. गॅमोसेपॅलस कंडिशन, दॅट इज सेपल्स आर फ्युज्ड. जर सेपल एकमेकाला चिटकून असतील तर त्याला काय म्हणायचं, गॅमोसेपॅलस. आणि पॉलीसेपॅलस म्हणजे काय, तर दॅट इज द सेपल्स आर फ्री. म्हणजे इथं सेपल्स हे कसे असतील, फ्री असतील. ठीक आहे. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सेपल्स. देन नेक्स्ट दॅट इज अबाउट व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द सेपल्स. म्हणजे या कॅलिक्सचं फंक्शन काय आहे किंवा सेपल्सचं फंक्शन काय आहे. नेक्स्ट सी दॅट इज अबाउट द फंक्शन्स ऑफ द सेपल्स. फंक्शन्स म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कार्य म्हणतो त्याचं. मग याचं कार्य काय आहे, फंक्शन. ओके, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द सेपल्स ऑर दिस कॅलिक्स. मग कॅलिक्सचं फंक्शन काय येईल. आता कॅलिक्स हे कुठं असतं, तर बाहेर असतं, बरोबर आहे. जेव्हा तुम्ही फुलकळीमध्ये असेल, फुलाची कळी असते, बरोबर आहे ना, आणि ती कळी उमलली की त्याच्यापासून फूल तयार होतं. जेव्हा कळी असते तेव्हा बऱ्याचशाच फ्लावरमध्ये, फॉर एक्झाम्पल जास्वंदामध्ये किंवा तुम्हाला रोज, गुलाबमध्ये बघायला मिळेल की बर्ड कंडिशनमध्ये सगळे सेपल्स हे त्या फ्लावरच्या वरती असतात आणि फ्लावर उमललं की ते सेपल्स खाली येतात, बरोबर आहे.
म्हणजे इन बर्ड कंडिशन दॅट इज इट गिव्ज द प्रोटेक्शन टू इनर फ्लोरल वल. बर्ड कंडिशनमध्ये हे काय करतं, प्रोटेक्शन देतं. म्हणजे पहिलं फंक्शन आहे इट इज द आउटर मोस्ट होल, बरोबर आहे. म्हणून पहिलं फंक्शन आहे इट गिव्ज प्रोटेक्शन टू इनर फ्लोरल वल. इट गिव्ज प्रोटेक्शन टू इनर फ्लोरल वल्स. मग इनर फ्लोरल वल कोणकोणते आहे तिथं बघा, हा आउटर मोस्ट कॅलिक्स झाला, ठीक आहे. हे कॅलिक्स, बरोबर आहे ना. हा काय आहे, करोला. तर हे कॅलिक्स काय करतं, तर हे आतले जे काही फ्लोरल पार्ट्स आहेत त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम करतं. ओके, यू इन द बर्ड कंडिशन फ्लोरल वल्स इन. इथं काय म्हणूयात आपण, बर्ड कंडिशन. म्हणजे बर्ड म्हणजे काय, कळी जेव्हा असते, फुलाची कळी असते, बरोबर आहे ना. तर या बर्ड कंडिशनमध्ये इट गिव्ज प्रोटेक्शन टू द इनर फ्लोरल वल्स. म्हणजे आतल्या फ्लोरल वल्सना हे प्रोटेक्शन देण्याचं काम हे कोण करतं, कॅलिक्स करतं, ठीक आहे. त्यानंतर दुसरा फंक्शन आहे दॅट इज इट इज ग्रीन इन कलर. सो इट टेक पार्ट इन द फोटोसिंथेसिस. इट टेक पार्ट इन फोटोसिंथेसिस. आताच आपण फोटोसिंथेसिस म्हणजे काय सांगितलं, दॅट इज द प्लांट्स प्रिपेअर द फूड मटेरियल, बरोबर आहे ना. म्हणजे फूड मटेरियल तयार करण्यासाठी हे हेल्पफुल आहे. कारण का, तर हे ग्रीन कलरचं की ज्याच्यामध्ये काय असतं, क्लोरोप्लास्ट असतं आणि त्यामुळं हे काय करतं, फूड मटेरियल तयार करतं, ठीक आहे. ड्यू टू हॅव्हिंग ब्राईट कलर्ड, म्हणजे काही प्लांट्समध्ये बघितलं आपण तर ब्राईट कलर असतो कॅलिक्सचा, कलरफुल असतात कॅलिक्स. ओके, फॉर एक्झाम्पल इन कॅना. कॅना म्हणजे काय, कर्दळ किंवा मुसांडा. दॅट इज हिअर दे हॅव्हिंग द ब्राईट कलर. ओके, सो ड्यू टू हॅव्हिंग ब्राईट कलर्ड ब्राईट कलर्ड म्हणजे कलरफुल, रेड कलर अशा पद्धतीनं ब्राईट. कॅनामध्ये कर्दळमध्ये, कर्दळीचं प्लांट तुम्ही बघितलं असेल तर ते आपल्याला ब्राईट कलरचं दिसतं. सो ड्यू टू हॅव्हिंग द ब्राईट कलर्ड अट्रॅक्ट द इन्सेक्ट फॉर द पॉलिनेशन. अट्रॅक्ट्स इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. अट्रॅक्ट्स इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. म्हणजे पॉलिनेशन म्हणजे त्याला परागीकरण म्हणतो आपण. दॅट इज टू ट्रान्सफर द पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा. त्याला आपण काय म्हणतो, पॉलिनेशन. आणि मग पॉलिनेशनसाठी हे काय करतं, तर अट्रॅक्ट करतं कोणाला, इन्सेक्टना अट्रॅक्ट करतं. ओके, आता हे कलरफुल सेपल्स, आता ॲक्च्युली आपण काय म्हणतो तर करोला कलरफुल असतं, बरोबर आहे, पेटल्स कलरफुल असतात. परंतु सेपल्ससुद्धा जरी हे बऱ्याचशाच प्लांट्समध्ये ग्रीन कलरचे असले तरीसुद्धा काही प्लांट्समध्ये ते कसे आहेत, कलरफुल आहेत. फॉर एक्झाम्पल, आता कोणत्या प्लांटमध्ये कलरफुल आहेत, एक्झाम्पल कॅना. कॅना म्हणजे कर्दळ, कर्दळमध्ये, किंवा मुसांडा, किंवा मुसांडा. या प्लांट्समध्ये बघितलं आपण तर जनरली आपल्याला काय दिसतील तर हे फ्लावर्स, हे या फ्लावर्समध्ये सेपल्स हे काय दिसतील, ब्राईट कलर्ड दिसतील. कसे दिसतील, ब्राईट कलर्ड. आणि ब्राईट कलर्ड असल्यामुळं ते काय करतात, दे अट्रॅक्ट द इन्सेक्ट. दे अट्रॅक्ट द इन्सेक्ट. ओके, देन नेक्स्ट function, that is the fourth function of the calyx, that is dispersal of seed and fruit by wind. That is dispersal of seeds and fruits. सीड्स अँड फ्रूट्स. म्हणजे जनरली बघा बऱ्याचशाच प्लांट्समध्ये सीड्स
आणि फ्रुट्स हे डिस्पर्स म्हणजे डिस्पर्स होणं म्हणजे काय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करणं, बरोबर आहे. मग एखादे बाय द विंड म्हणजे हवेमार्फत ते कॅरी होतात. ओके, सो सी दॅट इज इन केस ऑफ द सोनकस. फॉर एक्झाम्पल सोनकस. इन द सोनकस. सोनकस म्हणजे पाथरी. पाथरी ही जनरली कशी, तर तुम्ही आता तुमच्या पॅरेंट्सना विचारू शकता पाथरी म्हणजे नक्की काय असतं. तर हे प्लांट जे आहे ते अगदी जमिनीबरोबर वाढतं आणि बरोबर मधून त्याला वरती असं इरेक्ट असं एक स्टेम लाईक पोर्शन उभा राहतो आणि त्याच्यावरती आपल्याला इथं फ्लावर्स किंवा फ्रुट्स आले, त्याचे सीड्स आलेले दिसतील. तर जनरली इथं काय होतं, तर कॅलिक्स इट इज अ मॉडिफाईड. इथं काय होतं, तर कॅलिक्स दॅट इज इट इज अ मॉडिफाईड इन टू द हेरी लाईक स्ट्रक्चर. म्हणजे जनरली ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मॉडिफाईड कॅलिक्स असं म्हणू आपण. तर इथं कॅलिक्स हे मॉडिफाईड आहे. ओके, आणि मॉडिफाईड कॅलिक्स म्हणजे काय आहे, तर हेरी कॅलिक्स. म्हणजे जनरली आपल्याला जर या फ्लावरमध्ये बघितलं तर पेपस कॅलिक्स म्हणतो आपण. म्हणजे सोंकसमध्ये एक्झाम्पल त्याला आपण पॅपस पॅपस कॅलिक्स. पॅपस म्हणजे जनरली आपण बघितलं तर हेरी स्ट्रक्चर डेव्हलप होतं. पॅपस कॅलिक्स दॅट इज द हेरी स्ट्रक्चर इज डेव्हलप. हेरी स्ट्रक्चर हे डेव्हलप होतं इथं. हेरी स्ट्रक्चर. हेरी स्ट्रक्चर. हेरी म्हणजे कसं, केसांसारखं. म्हणजे इथं सोनकसमध्ये जर बघितलं आपण तर समजा आता हे फ्लावर आहे, ठीक आहे. तर या फ्लावरमध्ये जनरली हे असं हेरी आउटग्रोथ हे तयार होतं. हेरी. आणि या हेरीमुळं जनरली त्याला तुम्ही म्हातारी वगैरे म्हणता बघा, हवेतून फिरलेलं दिसतं आपल्याला. तर हे हेरी आउटग्रोथ असल्यामुळं ते काय होतं, तर आपल्याला हवेतून फिरलेले ते फ्लावर्स किंवा सॉरी सीड्स दिसतात. ओके, म्हणजे सीड्समध्ये हे काय आहे, तर हे हेरी जे आहे दॅट इज द कॅलिक्स इन द सीड्स ऑफ दिस सोनकस फ्लावर. किंवा बऱ्याचशाच फ्लावर्समध्ये आपल्याला सीड्सना असे हेरी आउटग्रोथ दिसतात की जे हवेमध्ये तरंगताना दिसतं. सो दिस सीड्स विच इज हॅव्हिंग द हेरी कॅलिक्स, दॅट इज हेरी कॅलिक्स इज नोन ॲज द पॅपस. या हेरी कॅलिक्सलाच काय म्हटलं जातं, पॅपस. आणि मग हे डिस्पर्जल ऑफ द सीड अँड फ्रुट्स याच्यासाठी हे हेल्पफुल आहे. that is the example is the soncus, and in soncus there is the pappus calyx. Kasa calyx आहे, pappus calyx, that is the hairy structure. Okay, so here it mainly helpful for the dispersal. सो ओके स्टुडंट, सो टुडे वी सी अबाउट द कॅलिक्स. बघा, आपण कॅलिक्स संदर्भात बघतोय. कॅलिक्समध्ये काय काय सांगितलं, तर आपण काही त्याचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघितले. दॅट इज इट इज द आउटर मोस्ट फ्लोरल वल. कॅलिक्स मेडअप ऑफ द सेपल्स, बरोबर आहे ना. इट इज मेनली ग्रीन इन कलर. त्यानंतर अजून काय बघितलं, जर सेपल्स फ्यूज्ड असतील तर त्या कंडिशनला आपण गॅमोसेपॅलस म्हणतो. जर सेपल्स फ्री असतील तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, पॉलिसेपॅलस. ठीक आहे. त्यानंतर सेपल्समध्ये त्याचे फंक्शन्स जर बघितले आपण, सो व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द कॅलिक्स. कॅलिक्सचे फंक्शन्स काय आहेत, तर आउटर मोस्ट फ्लोरल वल आहे त्यामुळं इट गिव्स द प्रोटेक्शन टू द इनर फ्लोरल वल्स, बरोबर आहे ना. हे काय करतं, इनर फ्लोरल पार्ट्सना काय देतं, प्रोटेक्शन देतं. प्रोटेक्शन देतं म्हणजे लक्षात येते ना, संरक्षण देतं म्हणतो त्याला आपण. इट टेक पार्ट इन फोटोसिंथेसिस. तर कॅलिक्स हे जनरली ग्रीन कलरचं असतं त्यामुळं हे फोटोसिंथेसिसमध्ये भाग घेतं. दॅट इज इट हेल्प्स फॉर द फॉर्मेशन ऑफ द फूड मटेरियल. त्यानंतर नेक्स्ट, ड्यू टू हॅव्हिंग ब्राईट कलर्ड अट्रॅक्ट्स द इन्सेक्ट फॉर पॉलिनेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅना किंवा मुसांडा, कर्दळमध्ये किंवा मुसांडामध्ये जर बघितलं आपण तर कॅलिक्स हे कशा कलरचे आहेत, ब्राईट कलर आहे, रेड कलर, ऑरेंज कलर या पद्धतीनं कलर असतो की ज्याच्यामुळं काय होतात, त्याच्याकडे इन्सेक्ट अट्रॅक्ट होतात फॉर द पॉलिनेशन. अँड नेक्स्ट दॅट इज द डिस्पर्सल ऑफ सीड अँड द फ्रूट. डिस्पर्सल म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करणं, त्याला डिस्पर्सल म्हणतो. तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे सीड्स किंवा फ्रूट्स वाहून नेण्यासाठी जनरली या कॅलिक्सचा हेल्प होते. तर कॅलिक्सचं हेल्प कशी होते, तर इथं सोनकसमध्ये बघितलं आपण तर हे कॅलिक्स हेरी आहेत.
केसांसारखे असतात आणि ह्या हेरी असल्यामुळं काय होतं तर विंडद्वारे हवेमार्फत हे जे कॅलिक्स आहे ते कॅलिक्स दे आर मेनली डिस्पर्स. ओके, सो हिअर we have see that is about the calyx, that is the one floral part of the flower. Okay student, so today we stop here. Today we have seen about the only one floral part, that is about the calyx, and this calyx which is made up of the sepals. So student, today we stop here.